एनएमएमडीच्या घनसोली येथील आगारात आग लागल्याची घटना बुधवारी सकाळी घडली। यामध्ये 4 बस पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत, तर इतर 3 ते 4 बसचं नुकसान झालं आहे। इलेक्ट्रिक बसमुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती कळली आहे। घनसोली आगारात एनएमएमडीच्या वापरात नसलेल्या सुमारे 50 बस उभ्या केल्या आहेत आणि त्याच ठिकाणी ही इलेक्ट्रिक बस देखील उभी करण्यात आली होती। सध्या एनएमएमडीच्या ताफ्यात असलेल्या इलेक्ट्रिक बस बंद पडण्याचे प्रकार सतत घडत आहेत आणि यामागचं कारण इलेक्ट्रिक बसच्या बॅटरीमध्ये बिघाड होत असल्याचं समजलं आहे। अशातच घनसोली आगारात दुरुस्तीसाठी आलेल्या इलेक्ट्रिक बसला बुधवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास आग लागली। काही वेळातच बसने पूर्ण पेट घेतल्याने बाजूलाच असलेल्या 3 डिझेल बस देखील जळाल्या। यामुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोट निघाले होते। आगीची माहिती मिळताच कोपरखैरणे आणि ऐरोली अग्निशमन दलाने या ठिकाणी धाव घेत वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने उरलेल्या 50 बस देखील वाचल्या आहेत। दरम्यान आगारात लागलेल्या आगीची माहिती कळताच पत्रकार आणि छायाचित्रकारांनी त्या ठिकाणी धाव घेतली। मात्र कोणत्याही पत्रकाराला आत सोडायचे नाही असे अधिकाऱ्यांचे आदेश असल्याचे सुरक्षा रक्षकांनी सांगत माध्यमांना आत प्रवेश नाकारला। यावरून डेपोत नेमके काय गडबंगाल चालले आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे। डेपोत आग लागलेल्या बसची नियमित दुरुस्ती करण्याची व सुट्ट्या भागांसह जबाबदारी मूळ उत्पादक आणि पुरवठादार मेसर्स एमएच इको लाईफ तथा एबीएम यांची होती। इंजिन बिघाडामुळे एखाद्या बसच्या बॅटरी बॅकअप मध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचे कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आल्याचे एनएमएमडी प्रशासनाने सांगितले। कर्मचाऱ्यांनी त्वरित याबाबत उपलब्ध फायर एक्सटिंग्विशरने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले, परंतु 4 बॅटरी पॅक असल्याने आणि ते सील असल्याने आग गतीने पसरली। यामुळे अपघातग्रस्त बससह 3 डिझेल बसलाही आग लागल्याने नुकसान झाले असे एनएमएमडी प्रशासनाने म्हटले। यासोबतच आगारात बस आणि अधिकाऱ्यांची वाहने वगळता इतर वाहनांना प्रवेश नसतानाही सर्व्हिस सेंटरला लागूनच रिक्षा उभ्या असल्याचं देखील दिसून आलं। यावरून आगारात रिक्षा पार्किंग होते का किंवा इतर कोणत्या कामासाठी रिक्षांचा वापर होतोय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे।